तर जय भीम जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनेलवर. भावांनो, थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर असणार आहे. आणि भावांनो, झिप फाईलला पासवर्ड आहे आणि पासवर्ड हा 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. आणि भावांनो, असेच व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि भावांनो, आपल्या इंस्टाग्राम ID ला फॉलो केले नसेल तर फॉलो करून घ्या. आणि भावांनो, आपल्या टेलिग्राम चॅनेलला सुद्धा जॉईन करा. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. आणि भावांनो, आपल्याला फोटो एडिटर ॲप ओपन करायचं आहे, कारण आज बॅनर भावांनो आपण फोटो एडिटरमध्ये केलेला आहे. तर बघू शकता, ओपन केल्यानंतर असा इंटरफेस येईल. तर भावांनो, तुम्हाला इथं न्यू दिसत असेल त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो बघू शकता तुम्ही ही साईज टाकून घ्या, 3264 आणि 1305 अशी साईज टाकून घ्या. आणि भावांनो, ओकेवर टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता असं व्हाईट बॅकग्राऊंड आपल्यासमोर येईल. तर भावांनो, त्यानंतर इथं खाली तुम्हाला आणखीन 3 डॉट दिसत असतील, बघू शकता इथं. त्यावर टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला इथं भरपूर ऑप्शन दिसतील. तर भावांनो, तुम्हाला इथं टेक्स्ट आणि इमेजच्या ऑप्शनवर टॅप करायचं आहे, बघू शकता. टॅप केल्यानंतर भावांनो असं एक तुम्हाला इथं लेअरचं ऑप्शन येईल इथं खालच्या ठिकाणी. त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला आणखीन इथं 3 डॉट दिसत असतील. त्यावर टॅप करून भावांनो इथं लोड लेअरचं ऑप्शन आहे, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो तुम्हाला तुमच्या डाउनलोड फोल्डरमध्ये घेऊन जाईल. भावांनो, इथं आल्यानंतर तुम्हाला फाईलचं नेम सर्च करायचं आहे, किंवा तुम्ही स्क्रॉल डाऊन करून इथं हुडकू बी शकता. तर मी इथं सर्च करतो. तर बघू शकता भावांनो, इथं मी सर्च केल्यानंतर अशी तिथं प्रोजेक्टची फाईल ओपन होऊन येईल, बघू शकता. 10.7 MB आपली प्रोजेक्टची फाईल असणार आहे. आणि भावांनो, अशा प्रकारे आल्यानंतर त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भावांनो ऑटोमॅटिक इथं आपली प्रोजेक्टची फाईल ओपन होऊन येईल. तर थोडं लोड मारत आहे, बघू शकता भावांनो, इथं प्रोजेक्टची फाईल ओपन होऊन आलेली आहे. तर ओकेवर टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता तुम्हाला असं डॉट दिसत असेल. भावांनो, हे डॉट काढण्यासाठी तुम्हाला इथं 4 छोटे छोटे बॉक्स आहेत, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता भावांनो अशी आपली काय प्रोजेक्टची फाईल असणार आहे. ग्रुप बर्थडे बॅनरवर आपण डिझाईन केलेली आहे, बघू शकता. आणि फुल HD मध्ये डिझाईन असणार आहे, बघू शकता. आपण टेक्स्टला इफेक्ट वगैरे कसा दिलेला आहे, बघू शकता भावांनो. ह्याच्यामध्ये आपण काय काय ॲड केलेलं आहे तेही मी तुम्हाला सांगतो. आणि भावांनो, असे लिमिस्ट्री इफेक्ट कसे द्यायचे तेही मी इथं सांगणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघू शकता भावांनो, आपण असं एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे आणि त्या बॅकग्राऊंडला आपण इफेक्ट झूम ब्लर दिलेला आहे. त्या बॅकग्राऊंडवर टॅप करा. इथं 3 डॉटवर जावा, इफेक्टमध्ये जाऊन बघू शकता भावांनो इफेक्ट इथं झूम ब्लर आपण इफेक्ट दिलेला आहे. आणि त्यानंतर भावांनो आपण असे PNG लावलेले आहेत, इथं बघू शकता. अशा प्रकारचे इथं PNG लावलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आणि भावांनो, ह्याला लिमिस्ट्री इफेक्ट कसा दिलेला आहे ते मी तुम्हाला दाखवतो. तर भावांनो, मी एक फोटोला सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर इथं 3 डॉटवर जाऊन ब्लेंड मोड आहे, त्यावर जाऊन भावांनो इथं नॉर्मल केल्यानंतर बघू शकता आपले असा फोटो नॉर्मल आहे. आणि भावांनो, त्याच इमेजवर टॅप करून 3 डॉटवर जाऊन ब्लेंड मोडवर जाऊन भावांनो सर्वात लास्टचा जो इफेक्ट आहे लिमिस्ट्री, त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर बघू शकता बॅकग्राऊंडचा जसा कलर आहे तुमचा फोटोचा सुद्धा कलर तसा होऊन जाईल. आणि त्यानंतर भावांनो आपण इथं असा इकडं आणखीन PNG ॲड केलेले आहेत, बघू शकता अशा प्रकारे. आणि त्यानंतर भावांनो इथं मेन PNG ॲड केलेला आहे, बघू शकता. अशा प्रकारचा PNG आहे बड्डे बॉयचा. आणि त्यानंतर भावांनो इथं आपण असा टेक्स्टसुद्धा टाकलेला आहे, बघू शकता, शुभेच्छुक. आणि त्यानंतर भावांनो असा इथं फॉन्ट लावलेला आहे आपण, बघू शकता. आणि त्याला इफेक्टसुद्धा बघू शकता अशा प्रकारे लावलेला आहे. आणि त्यानंतर इथं डेट PNG सुद्धा टाकलेली आहे, बघू शकता इथं कोपऱ्याला. आणि त्याला इफेक्ट आपण ओव्हरले मारलेला आहे.
आणि त्यानंतर भाऊंनो इथं आपण आपले लोगो लावलेले आहेत, बघू शकता इथे एक लोगो आहे आणि इथे एक लोगो लावलेला आहे. तर भाऊंनो व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि भाऊंनो चॅनेलला सबस्क्राईब करा. तर भाऊंनो आता ह्याला सेव्ह कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगतो. तर इथं राईटचं ऑप्शन आहे त्यावर एकदा टॅप करा. टॅप केल्यानंतर भाऊंनो जरा लोड होईल. लोड झाल्यानंतर तुम्हाला त्याच ठिकाणी डाउनलोडचं ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा. टॅप केल्यानंतर इथं गॅलरीवर एकदा टॅप करा, तुमची डिझाईन सेव्ह होऊन जाईल. तर भेटूत भाऊंनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये.